केदार दिघे आता इथे माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे। ते आपल्याला इथे काय वाटतंय आजचा सगळा जल्लोष बघून, लोकांची, तरुणांची वाईब बघून, युवकांचे प्रश्न बघून, त्यांचा राग बघून काय वाटतंय पुढची दिशा कशी असणार? बघा, मी सर्वप्रथम तर या विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, कारण की खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक क्रांती घडवण्याचं काम यांनी केलेलं आहे। ज्या पद्धतीने 21 विद्यार्थ्यांचा बळी गेला ह्या नीट पेपर फुटीमुळे, त्याला कुठेतरी त्यांना न्याय द्यायचा होता आणि त्या पद्धतीचा हा जो संघर्ष ह्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे हे श्रेय कम्प्लिटली या विद्यार्थ्यांचं आहे। पण ह्या विद्यार्थ्यांच्या ह्या सगळ्या संघर्षामध्ये ह्या आपल्या पूर्ण भारत देशभर आणि त्याही पलीकडे जाऊन प्रत्येक स्तरातल्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्यावर उभे राहिलेले आहेत। हा विषय फक्त एखाद्या मोजक्या लोकांचा नाही, तर हा ह्या प्रत्येक घटकाचा आणि घराघरामधला विषय जो ठामपणे लोक आत्ता तोंडावरती येऊन मांडतात। पण अनेक आरोप जे आहेत ते सुद्धा या सगळ्यावरती केले गेले, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीपासून खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली, पण अर्थात लोकांचं आता म्हणणं आहे की खूप याच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत आणि राग आहे तो गेलेला आहे, त्या कुठल्याही पक्षापर्यंत मर्यादित राहिलेला नाहीये। तर काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि हे मुळात किती दिवस आपल्याला आणखीन हा राग बघायला मिळेल? मी तुम्हाला एक सांगतो, जेव्हा जेव्हा चूक घडेल तेव्हा तेव्हा एक एक राजीनामा पडेल। आत्ता विद्यार्थी ज्या ज्या प्रत्येक घरामधला हा रोष आहे, आपण जर का इकडे बघितलं तर इकडे फक्त एखाद्या पक्षाची लोक नाही आलेली आहेत, इकडे सर्वसामान्य जनता ज्यांच्या घराघरामधला विषय आहे, जो विद्यार्थ्यांचा विषय, ते सगळी लोक इकडे एकवटलेली आहेत आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही चुकीचं करताय म्हणून ती दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, यापुढे हुकुमशाहीचं राज्य चालणार नाही। इकडे सर्वसामान्य जनता ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं, ज्यांनी तुम्हाला त्या जागेवरती बसवलं, ते जर का बसवण्याच्या कॅपॅसिटीमध्ये तर तुम्हाला त्यातनं पायउतार करण्याच्या पण कॅपॅसिटीमध्ये एक नरेटिव्ह जे आहे ते पण बदलण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने केला जातो किंवा असे आरोप केले जात आहेत की महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा राजीनामे पडलेले, म्हणजे पेपर फुटलेले होते, पण तेव्हा तर राजीनामे घेतले नाही। आपण बघितलं असेल की भाजपमध्ये दोनच गोष्टी प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात, एक तर म्हणजे भ्रष्ट नेते आणि दुसरी गोष्ट खोटारडी नेते। जर का परवाच्या दिवशी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सगळे घोटाळे झालेले किंवा पेपरफुटी झालेल्या, त्याला सुषमाताई अंधारे यांनी खूप चोख पद्धतीने उत्तर दिलं आणि पुरावे सकट उत्तर दिलेलं आहे। मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता ही खूप सुजाण आहे, त्यांना सर्व प्रकारे माहिती आहे की हे आत्ता बसलेलं सरकार कशा खोट्या पद्धतीने काम करत आहे आणि त्याला एक खऱ्या अर्थाने छेद हा या जेनझीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो। तर अशा पद्धतीनं आजचं हे जेनझी आंदोलन जे आहे किंवा जेनझी एक प्रकारे जे रस्त्यावर उतरलेले होते त्यांची सगळी वाईब जी होती, त्यांचं जे म्हणणं होतं ते त्यांनी आज मांडलेलं आहे आणि कुठेतरी असं वाटत होतं खरं तर सुरुवातीला की आता काल राजीनामा झाल्यानंतर आज पुन्हा एकदा जेनझी रस्त्यावर येतात की नाही, पण अजून सुद्धा ते रस्त्यावरती येतायत, उतरतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत अनेक राजीनामे पडत नाहीत, जोपर्यंत गोष्टी बदलल्या जात नाहीत, तोपर्यंत हे असंच आम्ही आमचा राग जो आहे तो व्यक्त करत राहणार आहोत। अर्थात त्याच्यामध्ये मिलेनियल्स सुद्धा आहेत, कारण मिलेनियल्सचंही हे म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी बोलल्या गेलेल्या नव्हत्या, जो राग व्यक्त करण्यात आलेला नव्हता, तो राग आता व्यक्त केला जातोय असं मिलेनियल्सचं म्हणणं आहे।